तर ओम साईराम मंडळी, परत तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या चॅनलचं नाव सुपरस्टार ब्लॉग. आजचा दिवस आहे 7वा आणि आज आपण प्रवास करतोय पांडुर्ली गाव ते पांगरी गावापर्यंत. आजचा प्रवास खूपच सुखमय आनंदमय असणार आहे. आणि काल रात्रीच 1-2 वाजता आपले मित्र, आपले शाळे मित्र सागरभाऊ यांचे आगमन झाले आणि ते आपल्यासोबत आजचा प्रवास पूर्ण करावे. सागरभाऊ कसं वाटतंय? मस्त वाटतंय. सागरभाऊ आपले गेलेले आपल्या देवीच्या दर्शनाला, तिकडनं देवीचं दर्शन करून आले आणि आता ह्या 2 दिवसाचा प्रवास ते आपल्यासोबत करणार आहे. तर बघूया पालखीचा पूर्ण स्वरूप आपल्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा. तर भेटूया पालखीच्या स्वरूपामध्ये. ओम साईराम. साईराम मंडळी, आपण आता चढतोय सिन्नरचा घाट आणि या सिन्नरच्या घाटामध्ये आपण आपल्या भावांसोबत या सिन्नरच्या घाटाचा आनंद घेताना सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय, शिर्डी के राजा की जय. आनंदमय प्रवास माझ्या भावंडासोबत साई बंधू. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आज खूप आनंद येणार आहे आणि असेच वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला भेटायला भेटतील. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तसंच मी अजून प्रयत्न करेल की अजून काढता यावा. आपल्या ओमसाई जकास ग्रुपचे बाबू यांच्या पायाला वात आला तर आपला टप्पू या पाय ओढतो. हात काय जय साईनाथ दादा. काय आलं बाबू पायाला? पायाला अलीकल तर कोणी फोडला उंगल्या. आता जायचं बॅग होल्डवर. काय करायचं? नाश्ता करायला. काय करायचं बाबू? नाश्ता करायचा. नाश्ता होल्ड. हा पण बाबू आणि हा पण बाबू, दोन्ही बाबू. करता हूँ फरियाद साई, बस इतनी सी रहमत कर देना. करता हूँ फरियाद साई, बस इतनी सी रहमत कर देना. मेरे भाई लोग पुकारे आपको दिल से, तो खुशियों से उनकी झोली भर देना. बोलो ओम साई राम. ओम साई राम. तेरी रहमत से होती है सुबह शाम. साई तेरी रहमत से होती है सुबह शाम और आपका नाम लेते ही बन जाता है मेरा हर काम. बोलो ओम साई राम. आपण पोचलोय सकाळच्या नाश्त्याच्या होल्डवर. लोक इकडे त्याकडे नाश्ता वगैरे करू. आपले अध्यक्ष साहेब इकडे. साईराम. इकडे आपला नाश्ता आहे. आता नाश्ता आहे दही उपमा. मग आता सगळे आता आमचा सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे दुपारच्या होल्डकडे. आता आम्ही इकडे पोचलो आहे आणि आम्हाला बाबांची आरती भेटली पालखी. साईराम मंडळी, आपण आता आरती करून निघालो आहे आणि आपल्या जिवलग मित्र, माझ्या शाळेचा मित्र अनिल भाऊ यांनी व्हिडिओ कॉल केला आहे. साईराम. साईराम. चालतं अनिल भाऊ, कधी येतोय? उद्या येणार आहे? ये नक्की आहे भाऊ, भेटू आपण. बाबांचं दर्शन घेऊ सोबत. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही पोचलोय सिन्नरच्या हनुमान मंदिरामध्ये. तर मंडळी, ओम साईराम. आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डवरती, जो की आहे सिन्नर गाव पार करून पुढे. तर आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहे. आता जेवण वगैरे करू. साईराम. भेंडी इकडे लागले तर जेवण वगैरे करू. अजून एक भाऊ आपल्या येत आहे, सागर भाऊ. करू जेवण वगैरे करून मग नंतर परत तुम्हाला भेटतो पुढच्या पांगरीपर्यंतच्या होल्डवरती. आणि आज रात्री आपले भजनाचे मंडळी येणार आहेत. माझे भाऊ लोक लहान लहान, ते लोक भजन करतील. आपण त्या भजनाचा आनंद घेऊ. आज रात्री येतील ते लोक.
मग भजन पण करू. तर भेटूया पालखीच्या स्वरूपामध्ये. ओम साईराम. ओम साईराम मंडळी. तर आता आपले भाऊ लोक येतात तिकडनं. आपण शंभर संधीसाठी थांबलेलो इकडे. आपल्याला हे भेटणार चाय नाश्ता. पण आता हा जो शाही सॉन आहे हा रात्रीच्या वेळपासून आतापर्यंत चालतच येतो आहे बघा. अजून चालत येतो आहे आणि भावांसोबत आला. साईराम. त्याला चाय नाश्ता करू थोडा. मंडळी आजचा आमचा मुक्काम जो आहे तो पांगरी गावाचा आहे आणि आता आम्ही चालतो आहे. आता वाजले संध्याकाळचे 6:30. तर सागर आपण किती वेळापर्यंत पोहोचू? आपण एक 2.5 तास आपल्याला लागेल. 11 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. म्हणजे आज 8:30पर्यंत पोहोचू ना? हो 8:30पर्यंत आपण व्यवस्थित पोहोचू. 8-8:30पर्यंत आपण पोहोचू. बाबांची आरती वगैरे करू, जेवण करू, आराम करू. जर तोपर्यंत आपल्या भजनाची पोरं आली तर भजन पण नक्की करू. तर भेटूया पुढे. ओम साईराम. जय साईराम. तर ओम साईराम मंडळी. आपल्याला रस्त्यात चालताना आम्हाला हे वासरू भेटलं आहे ताईचं. आणि काय माहिती कोणाच्या घराचं आहे. तर आम्ही परत सोडायला चाललो त्याला. सागर भाऊ आम्ही सगळे. विकी भाऊ पण आहे, सागर आहे. चल घाबरते नाही. चल पहिला आपण घरी सोडूया तिच्या. इकडे घर आहे, इकडे घर आहे. काय दिसत नाही. काय कोण दिसत नाही कडे. गेट पण बंद आहे. विषय असं झाला की आम्ही चालत होतो होल्डवर. आता 5 किलोमीटर अजून होल्ड राहिलं आहे. पण हे वासरू आमच्या पाठी लागलं. पण ते आम्ही विचारलं, पण भावांनी विचारलं जाऊन की कोणाचं काय. तो गेला नाही. आता त्याला आम्ही होल्डवर घेऊन जातो. मग कारमध्ये विचारत सांगतो कोणतं गाव पहिलं कोणाचं. बारीने घेऊन जातो. थोडं वचन आहे घेऊन चाललो. पण तरी पण सागर भाऊ घेऊन जाते होल्डवर. नाही त्याला सकाळी आपण होळीवर घेऊन जाऊया. सकाळी गावात विचारूया 1-2-4-5 घरांना कोणाचं काय. बारीने आपण सगळे घेऊया त्याला. हा ना. सागर भाऊ घेऊन चाललेत. सागर पाऊस पडला ना तर सागर भाऊनी घेतलं खांद्यावर. त्याला थोडं करून खांद्यावर भिजला पण आहे आणि तो भटकला पावसामध्ये. पप्पी देतो खातो तुला. शेत एवढे मोठे मीटर आहे. पालखी घ्यायला याला 1 तास झाला. याला विचारतोय हा कोणाचा बघा. आता थकला संदीप मामा थकला आता. तर आता विकी भाऊनी घेतले 5 किलोमीटरचा रूट आहे. पण तरी पण आता थोडंच राहिलं. आता पेट्रोल पंप आला ना त्याच्या पुढे आपला होल्ड आहे. तिकडे आपण घेऊन जाऊ त्याला आणि तिकडे ठेवू. मग सकाळी बघू त्याचं कसं काय. नाही तर मग घरी घेऊन जाऊ त्याला. माझ्या संदीप मामाने घेतलं. थोडं करून आम्ही पुढे घेऊन चाललो त्याला घरी. आता एकदम प्रेमाने बसले. आता तो सागरनी घेतली तिला. आता त्याला पण आपण घरी घेऊन जायचं. काय माहिती त्याचं काय देवानी काय नशिबात लिहिलंय. हे वासरू आमच्याकडे बघा. त्याला चालायला होत नाही म्हणून आम्ही त्याला उचलून घेऊन जातो. आत्ताच विचारा जन्मलेला वाटतोय आणि आम्ही त्याला घेऊन जातो सोबत. तर भेटू आता होल्डवर. त्याचं काय करायचं सकाळी बघू. आम्ही पोचलो आपल्या रात्रीच्या होल्डवरती आणि ह्याला सोबत एका पाहुण्याला घेऊन पोचलो. त्याचा माझ्याकडे बघतोय. हा चांगला. सागर भाऊनी त्याला घेऊन आला इथपर्यंत. आता आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्याला घेऊन आले. लांब होता लय. खूप थकलोय. वजन आहे ना तो. खूप वजन आहे. खूप वजन आहे. आमच्या 4 जणांकडनं घेऊन आलो. ते 4-5 जणांनी घेऊन आलो. बरोबर संदीप मामा आपले. आम्हाला आवडलं नाही की तिथं त्याला सोडायला. त्यासाठी आम्ही इथं उचलून. माझा मित्र आलेला आहे. माझा जिगरचा तुकडा निहाल आलेला. निहाल जय साईनाथ. आपण भजन करू. एकदम भारी भजन करू. आणि आपला प्रसाद पण आला. प्रसाद साईनाथ. जय साईनाथ. भाऊ प्रसाद पण आला. आता भजन करू आपण. 2 दिवसापासून जे भजन तुम्हाला ऐकायला भेटत नव्हते त्याचा आज भजनात रंगलेली ओम शैलीला बघायला भेटलं. भेटूया भजनामध्ये. ओम साईराम.
आदेश गुरु. ओ भगवा वस्त्र ही रुद्रमाला अरे मेरी है पहचान अरे भगवा वस्त्र रुद्रमाला ये तो मेरी है पहचान ओ जिसका गुरु बलवान उसका चेला इश्क करने में वैदत का मजा मिलता है इश्क सच्चा हो तो बंदे को खुदा मिलता है इश्क की दुनिया में बाजार लगते ही देखा लोहा तो क्या चीज है पत्थर को पिघलते हुए देखा रुई को कत्ल करके हम इश्क जाम पीते तुम तो कभी कभी हम हर दम हर वक्त पीते नाची नाची रे नाची 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 रे नाची 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 रे पग घुंघरू बांध मेरा नाच पग घुंघरू बांध मेरा नाच पग घुंघरू बांध मेरा नाच नाची 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 रे नाची 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 रे नाची 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 रे घुंघरू बांध मेरा नाच पग घुंघरू बांध मेरा नाच घुंघरू बांध मेरा नाच नाची 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 रे नाची 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 रे नाची 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 रे पग घुंघरू बांध मेरा नाच पग घुंघरू बांध मेरा नाच पग घुंघरू बांध मेरा नाच बाबा बंगाल फिरून आला बाबा बंगाल फिरून आला बाबा बंगाल फिरून आला अरे शिवाजी आहे पुत्र नाही कोणाशी जमले नाही कोणाशी जमले नाही कोणाशी जमले नाथ भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र नाही चालत तंत्र मंत्र नाही चालत तंत्र मंत्र भूतभरारी घाबरे त्याला नाग भक्त कपटीवाला भूतभरारी घाबरे त्याला नाग बाबा बंगाल फिरून आला नाथ भक्त कपटीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ भक्त कपटीवाला पायी पायी शिर्डीला जाऊया. हे यारे यारे सारे नाचूया गाऊया साईबाबाला पूजूया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया पायी पायी शिर्डीला जाऊया ला साईबाबाला आला हो आला तो शिर्डीवाला संत नाही झाला असा जगी कोणी संत नाही झाला असा जगी कोणी संत नाही झाला असा जगी कोणी संत नाही झाला नगर के लोग ये कहते हैं ये तो मेरा लाला है कोई कहे श्याम तो कोई कहे बांसुरी वाला
हरी हरी. हे राधेचा राग आहे वरवरचा, त्या कृष्णा वाचूनी करमेना. सरसर तोठले खांद्यावरचा पदर, सरसर तोठले खांद्यावरचा पदर. गोकुळात कुणाला